नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे आराध्य रेसिपी। आज आपण बघणार आहोत आप्पे। त्यासाठी मी 3 फुलपात्रे असे तांदूळ घेतलेले आहेत। त्याच फुलपात्राने डाळी मोजून घेऊया आपण। पाऊण वाटी अशी चण्याची डाळ घेतलेली आहे, पाऊण वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि पाऊण वाटी उडदाची डाळ। ही डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची। धुवून याच्यामध्ये पाणी घालून भिजत ठेवायचे। 7 ते 8 तास ठेवायचे आहेत चांगले भिजत। हे बघा असे 7-8 तासानंतर आपल्याला हे मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे। हे बघा छान असे तांदूळ भिजलेले आहेत। आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया। हे असं सगळं एकत्र बारीक करून घ्यायचंय। तांदूळ घालून घेते आधी, डाळ, मूग डाळ, उडीद डाळ। हे बघा असं बारीक करून घ्यायचंय। जास्तही बारीक नाही, जसं आपण इडलीला बारीक करतो तसं बारीक करून घ्यायचंय। असं आपण सगळं मिक्स करून बारीक करून घेऊया। हे बघा सगळं बारीक करून झालेलं आहे ते। आता थोडंसं मिक्स करून घेऊया एकत्र आणि याला रात्रभर असं झाकून बंद करून ठेवून द्यायचं, म्हणजे सकाळी चांगलं फुगून वरती येईल ते। बंद करून ठेवून देऊया। रात्रभर इथे ठेवलेलं आहे। हे बघा फुगलेलं आहे। आता याच्यामध्ये जसं लागेल तसं आपल्याला पीठ काढून घ्यायचंय। थोडंसं मी मिक्स करते हलक्या हाताने। आता ह्याच्यामध्ये बघा हे पातळ आहे, थोडंसं पाणी लागेल। इथे मी थोडं बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीर, कांदा, हिरवी मिरची। याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्याही टाकू शकता। टोमॅटो कांद्यामुळे पाणी सुटतं। इथे थोडंसं मीठ टाकलं चवीपुरतं। आता हे मिश्रण सारखं हलक्या हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचंय। हे बघा थोडा वेळाने थोडा कांद्याला पाणी सुटतं, त्याच्यामुळे मी पाणी नाही टाकत त्याच्यामध्ये। हे बघा असं पीठ केलेलं आहे। इथे मी जाळी ठेवलेली आहे, आप्याचं भांड हलतं म्हणून। हे बघा असं भांड आपण गरम करायला ठेवलं की आप्याचं भांड जास्त हलत नाही, एकसारखं बसतं, म्हणून त्याच्या खाली जाळी ठेवायची। आता आपण याला तेल लावून घेऊया सगळीकडे एकसारखं। जे आपण मिश्रण मिक्स केलेलं आहे ते याच्यामध्ये घालून घेऊया। हे बघा तेलही चांगलं गरम झालेलं आहे। मिश्रण घातल्यानंतर थोड्या वेळाने झाकण ठेवून 2-3 मिनिटांनी आपण परत बघूया। हे बघा आप्पे छान असे फुगून वरती आलेले आहेत। सहज निघतात हे बघा असे। अशी करून दुसरी बाजू आपण परत झाकण ठेवून 5-10 मिनिटं करून घेऊया। असे आप्पे छान होतात, चवीलाही खूप छान लागतात। हे बघा थोडंसं ते तेल सोडते वरतून आणि झाकून ठेवून परत 2 मिनिटांनी बघूया। हे बघा छान असे आप्पे होतात। एकदा नक्की करून बघा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा।
हे बघा छान असे आप्पे होतात। इथे मी खोबऱ्याची चटणी केलेली आहे। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।